सांगितलं तुकाराम मुंडेला, कारण आज आपले तुकाराम मुंडे यांनाच निवडणूक नवीन शब्द सांगितला. कसली शाही आहे? तर मोदीशाही चालू आहे. आता असते ना निवडणूक आयोगात कोण असते? कर्मचारी रद्द केले हा मला वाटतं इतिहासात पहिल्यांदाच असं घडलंय. पण ते नारळ पण फुटलेला नासका निघालेला आहे. मतदान कसं देतात बरं ह्या सगळ्या? म्हणजे हे मत लोकांचं मत नाही, हे फक्त मोदी आणि शहाचं मत आहे असं समजा. किंवा ईव्हीएम पळवणे मध्ये घोटाळे करून निवडणूक आयोग तर सगळ्यात मोठा भ्रष्टाचारी आहे की ईव्हीएम बंद करा. का विचारू मशी होतंय मला मशी वळवणारा हा निवडणूक आयोग आहे. नगरपालिकामध्ये असं होतंय का? असं कैक नगरसेवकांना दुधुबी आहे. 15-15 लाख नोटबंदीमध्ये किती पैशांच्या खात्यात आले? नगर परिषदेच्या निवडणूक अचानक निवडणूक आयोगानं रद्द केल्या आणि त्यानंतर संतप्त प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. अजूनही तो घोळ मिटलेला नाही. पुन्हा निवडणूक होणार का त्याची तारीख जरी पडली असली तरी हा घोळ कायम आहे. यावर बोलण्यासाठी लातूरकर माझ्यासोबत आहे. निवडणूक आयोगानं अचानक निवडणूकच रद्द केली, कसं पाहताय या निर्णयाकडे निवडणूक आयोगाच्या? खरं पाहिलं तर आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आपण आतापर्यंत निवडणुका जाहीर झाल्या आणि त्या अचानकपणे काही तासामध्ये रद्द केल्या हा मला वाटतं इतिहासात पहिल्यांदाच असं घडलंय. असं घडायला नाही पाहिजे. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं आपण बघितलं तर लोकशाही मानणारा हा देश आहे, लोकशाही मानणारा जनता आहे आणि मग कुठंतरी या यंत्रणेचा बळी हा मतदार आणि किंवा ते मतदारसंघ पडलेत असं मला वाटते. कुठंतरी काहीतरी गोडंबाला असावा किंवा सत्ताधारी बंगाल म्हणजे नेमकं कुणाचा असेल? नेमकं मला वाटतं सत्ताधारी पक्षाचाच असणार, याच्यात काही विषय नाही. रद्द करणारा म्हणजे ह्या ज्या स्वायत्त यंत्रणा आहेत या खऱ्या अर्थाने सरकारच्या बाहुलं बनल्यात की काय असं वाटतं. म्हणजे सरकारनं अचानक कुठेतरी निर्णय घेते आणि अचानक आपला निर्णय बदलतोय. म्हणजे यांना निकालामध्ये कुठं जर गफलत होईल आणि काहीतरी आपला चुकीचा अंदाज लागेल असं वाटतं. भीती होती असं वाटतंय का तुम्हाला? हे कसं बघताय या सगळ्या? ह्याच्यामध्ये असं झालंय की एक तर निवडणुका 5 वर्षाला व्हायला पाहिजे होत्या, आता 9 वर्ष उलटून गेले. आता तरी कुठे नारळ फुटला होता, पण ते नारळ पण फुटलेला नासका निघालेला आहे. आणि खऱ्या अर्थानं लातूर जिल्ह्यामध्ये नाही तसं बसतं महाराष्ट्रामध्ये उमेदवार डोक्याला हात लावले आणि मतदाराची त्याच्यापेक्षा दयनीय अवस्था होऊन गेलेली आहे. त्यामुळे हे एक प्रकारची एक अनियमित भीती ही प्रशासनावर निर्माण झालेली आहे. आता जनता कन्फ्युज आहे. प्रशासनात असते ना निवडणूक आयोगात कोण असते? कर्मचारी असते तर पुन्हा तेच सगळ्या या निवडणूक कंडक्ट. पण आता हे का रद्द झाल्या याचं स्पष्ट कारण सुद्धा आमच्या सगळ्या सर्वसामान्य नागरिकाला आणखी अद्याप कळलेलं नाही. म्हणजे का निवडणूक थांबली, आता उद्या मतदान आहे आणि आज थांबली, याचं काही कळायलाच मार्ग नाही. सर तुम्हाला काय वाटतंय पत्रकार म्हणून या सगळ्या गोष्टीकडे कसं बघता? आपल्या या देशामध्ये सध्या लोकशाही फक्त नावालाच उरलेली आहे. काय म्हणता? बाकी काही नाही. काय सुरू आहे? ठोकशाही आहे का? काय फक्त मोदीशाही चालू आहे. अमित शहा आणि मोदी शहा. नवीन शब्द सांगितला. कसली शाही आहे? मोदी शहा आहे. यांची. बरं, हे का वाटतंय ह्या निवडणुका रद्द झाल्या त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे लोकशाहीचं आतापर्यंत इतिहासामध्ये जसं आपलं संविधान स्थापन झालं हे पहिल्यांदाच अशी घटना घडलेली आहे की उद्या मतदान म्हणल्यास आजच त्यानं अशा पद्धतीनं रद्द म्हणजे पुढे ढकलण्यात आलं. म्हणजे हे इतिहास लोकशाहीमध्ये असे प्रकार घडणं म्हणजे हे लोकशाही वाटतच नाही असं मला वाटतं. मोदीशाहीमध्ये लोकांना विश्वास आहे का नाही आहे? मग मतदान कसं देतात बरं ह्या सगळ्या मोदीशाहीच्या? जर विरोधात लोक असतील किंवा विरोध करीत असतील किंवा त्यांच्या नीती पटत नसेल तर मग मतदान कसं होतं यांच्या? मतदान लोकांमध्ये जाऊन तुम्ही बघा की लोकांचं मत काय. म्हणजे हे मत लोकांचं मत नाही, हे फक्त मोदी आणि शहाचं मत आहे असं समजा. कारण का इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं ज्या पद्धतीनं या ठिकाणी मतदान व्हायला लागले, हे मला सांगा बिहारचंच उदाहरण घ्या. असं काय विकास झालाय तिथं की एवढं जसं आता यावेळेस असं मोदी आणि शहानं ठरवलेत जसं लोकशाही 240 संसदेमध्ये त्यांचे सदस्य आलेत ते यापुढे जेवढ्याही निवडणुका होतील हे फक्त भाजपलाच बहुमत मिळेल. बाकी भाजपलाच बहुमत. भारतीय जनता पार्टी यांनी या देशाचा संविधान हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो. परंतु भारतीय जनता पार्टी आल्यापासून एक वचनी कार्यक्रम सुरू आहे त्यांचं, जेणेकरून त्यांना माहिती आहे लोकांच्या मनात देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वत्र नाराजगी असून सुद्धा ईव्हीएमच्या माध्यमातून किंवा ईव्हीएम पळवणे अशा प्रकारे
मतदानामध्ये घोटाळे करून हे प्रचंड मताने ते निवडून येऊ लागले. निवडणूक आयोग स्वतंत्र आहे असं सांगितलं जातं. स्वतंत्र आहे का मग? स्वतंत्र नाही, निवडणूक आयोग तर सगळ्यात मोठा भ्रष्टाचारी आहे. काय म्हणतात? हे मशी पण हे भ्रष्टाचार कसं करते जरा समजावं बरं. हा तर ईव्हीएमच्या माध्यमातून देशामध्ये सांगा त्यांना. पब्लिक डिमांड, देशामध्ये सर्व पब्लिक म्हणते की ईव्हीएम बंद करा, पण देशाचा प्रधानमंत्री एका काळामध्ये त्यांनी स्वतः बाईट दिलेली आहे की एवढा मोठा देश अमेरिका सारखा राष्ट्र, संयुक्त राष्ट्र, तो सुद्धा बॅलेट पेपरवर चालतो आणि हा देश का बॅलेटवर नाही? हा तर आपला देश हा बॅलेट पेपरवर का चालत नाही? मग हे नरेंद्र मोदीच बोलतात आणि देशाचे प्रधानमंत्री होऊन ते स्वतः ह्याच्यावर चालत नाहीत. प्रत्येक जागी यांचे घोटाळे, निवडून येण्याच्या अगोदर यांचे उमेदवार जाहीर होतात. असा मशी वळवणारा हा निवडणूक आयोग आतापर्यंत आम्ही बघितलेला नाही. मशी वळतंय? मशी वळवणारा हा निवडणूक आयोग आहे. पडतंय का विचारू? मशी वळतंय मला सर. खरंच एवढी गत आणि निवडणूक आयोगाचा विश्वास संपलाय असं वाटतंय का? नाही, सध्या जी परिस्थिती आहे त्याच्यावरून तर प्रथमदर्शनी असंच वाटत आहे. परंतु काय की असं अद्यापर्यंत कधी झालं नाही. परंतु हे एक संविधानिक पद आहे, त्यामुळे तुम्ही त्या पदाची गरिमा राखली पाहिजे. आणि गरिमा राखली. तुम्हाला काय वाटतंय आता सामान्य नागरिक म्हणून येत्या निवडणूक आहेत, तुम्ही कसं बघताय या सगळ्या निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेकडे? आता लोक जसं की निलंगा, रेणापूर या ठिकाणी इलेक्शन लागलं, लोकांनी तयारी केली, मतदान उद्या दिवशी म्हणून लगेच 4 वाजता डिक्लेअर निवडणूक अधिकारी करता की बाई ही मतदान या ठिकाणी 4 वाजता रिझल्ट ही झाला, पुढल्या टप्प्यामध्ये ढकलण्यात. तर लातूर शहरामध्ये आता येणाऱ्या काळात महानगरपालिकामध्ये असं होतंय का? असं कैक नगरसेवकांना दुदुबी आहे. आणि पैसे काढील ना दोष आहे आता निवडणूक आल्या तरी. पैसे काढण्याचे पैसे तर आता ही वाटणारे हिनेच आहेत ना. लोकांचा भ्रष्टाचार करणारा सरकार कोण आहे? लोकांच्या खात्यामध्ये 15-15 लाख नोटबंदीमध्ये किती पैशांच्या खात्यात आले? नोटबंदीचे पैसे कुठे गेले? तर हिनीच पैसे जी आहे ती आधी काढून लोकांना वाटायचं काम हिनीच सरकार करणार ना. म्हणजे हे पैसे कमी हेच वाईटच राहतात असं सगळं सुरू आहे. जनतेचा लुटायचं काम जीएसटी बघा आजच्या दरामध्ये काय झालंय. काहीतरी सांगायचं. देशाच्या, महाराष्ट्राच्या सर्व नागरिकांना भारतीय जनता पार्टीचे प्रमुख 2 सूत्रधार, एक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा गृहमंत्री, हे दोन्ही भुरळ टाकण्याचा प्रयत्न करतात. माझी मुंबई आम्ही म्हणत होतो, पण यांचा काय संबंध आला? आतल्या इथल्या निवडणुका रद्द झाल्या त्याला त्यांचा काय संबंध? त्याच उत्तर देतो तुम्हाला. आज महाराष्ट्रामध्ये जो मंत्रालयामध्ये जो गदारोळ केलेला आहे, एकनाथराव शिंदे शिवसेनेचं प्लग घेऊन चालतात, अजित पवार राष्ट्रवादीचं घेऊन चालतात, देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीचं घेऊन चालतात. हे सगळं मतदान कुठं चाललंय? तर एकाच बाजूला चाललंय. म्हणजे विरोधक तयार होऊ देऊ नये असं का तुम्हाला? विरोधकच तयार होऊ द्यायचं नाही अशा पद्धतीने अगदी सत्य आहे. खऱ्या अर्थाने लोकशाहीची गळचेपी कसं करायचं हे 2 मोदी आणि शहा खरे भ्रष्टाचारी देशात आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. तुम्हाला काय वाटतं? बरं तुमचं काय म्हणणं आहे? लास्ट कमेंट. कशाबद्दल सांगा ना. हे सगळं निवडणूक आयोगाचं सुरू आहे आता. हे बोलायला त्याच्यावर तुमचा विश्वास वाटतंय का? तुम्हाला वाटतंय का असंच काय? मला हे वाटतंय की या देशामध्ये लोकशाही जिवंत राहिलेली नाही, एवढंच सांगायचं मला. आणि निवडणूक आयोग हे आता बघा ना, यांना फक्त 3 उमेदवारांना जर निवडून दिले, एक पंतप्रधान देशाचे नरेंद्र मोदी पंतप्रधान, आणि दुसरे म्हणजे आपले कॅबिनेट मंत्री, आणि तिसरे विरोधी पक्ष, या तिघांना जर एकमत केलं तर निवडणूक आयोग हा बीजेपीचाच होतो ना. हे सांगायचं कारण म्हणजे आता संसदेमध्ये जे चाललंय की आपले ह्याने जे तिवारीने जे आज बोलले की बाबा या देशामध्ये 5 जण सदस्य घ्या, त्या सदस्यांना ठरवा, 2 विरोधी पक्ष, 2 सत्ताधारी. अनेक नियम आहेत. आता शेवटकडे देऊ द्या. एक उपाय सांगा की निवडणूक आयोगानं असं केलं पाहिजे म्हणजे निवडणुका व्यवस्थित होतील. काय उपाय आहे तुमच्याकडे? माझ्यापाशी उपाय आहे. जसं की गेल्या इलेक्शन होतील तकरीबन नाही म्हणत तर आज 99 आपलं उपाय सुचवा, थोडक्यात सुचवा. निवडणूक अधिकारी हे करावं की जे आपल्या इलेक्शन लागतील ते ठरवून करावं. काय वाटतंय तुम्हाला? उपाय काय तुमच्याकडे? एक निवडणूक आयोग हे जिल्हाधिकारी IPS अधिकाऱ्यापैकी तो भ्रष्टाचारी नसावा व देशाच्या हितमुक्त असावा अशाची निवड करावी. निवड योग्य पद्धतीने करावी. तुम्हाला काय वाटतं? एका वाक्यात सांगा. एकाच वाक्यात सांगतो. आपले तुकाराम मुंडे
यांनाच निवडणूक यांनी सांगितलं तुकाराम मुंडेला कारण आज त्याला तर उचल बागडी त्याच्या नावानं तर शिंगा सुरू आहे सारखं. सध्या म्हणलं तर आपल्या देशामध्ये एक IAS जर जिवंत कोण असेल फक्त तुकाराम मुंडे हेच त्यांनी आहे. सांगितलं तुकाराम मुंडे तुमचं काय म्हणे? तर मला म्हणायचंय की बॅलेट पेपरवर इलेक्शन घ्या आणि TN शेषन सारखे निवडणूक आयुक्ताची नेमणूक करा. बरं, तुम्हाला काय म्हणायचं? एक वाक्यात सुचवा की निवडणूक आयोगाला हे केलं पाहिजे. निवडणूक आयोग हा अतिशय उच्च दर्जाचा उच्च शिक्षित असावा आणि त्याची निवड प्रक्रिया व्हावी असं अपॉइंट केलं जाऊ नये. त्यासाठी एक निवड प्रक्रिया व्हावी, त्याचे फॉर्म मागविले जावे आणि त्याचे स्वायत्त सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी त्याची नियुक्ती केली पाहिजे. तर अशा पद्धतीने लातूरकरांनी पुन्हा एकदा सांगितलं जनतेतून ही एक प्रतिनिधी त्याच्या सोबत ठेवला पाहिजे. ज्या वेळेस निवडणूक आयोग चुकीचं काम करेल त्यावेळेस जनता प्रतिनिधी तो त्याला विरोध करेल अशी पावर त्याला दिली पाहिजे. अनेक जे आहेत ते उपाय देखील लातूरकरांनी सुचवले. मागील काही दिवसापासून हे सगळं रणकंदन सुरू आहे. अजूनही निवडणुका होतात का नाही यावर अनेकांना संशय आहे. त्यामुळं लातूरकरांच्या या बोलक्या प्रतिक्रिया आहेत. या व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतंय नक्की खाली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करूया. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनल सोबत जोडून राहा. इथे थांबूया. धन्यवाद.